नमस्कार, उमाज किचन चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण प्रेशर कुकरमध्ये झटपट अशी चविष्ट बिर्याणी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमची बिर्याणी अगदी परफेक्ट होईल। इथे अर्धा किलो चिकन मी स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच हळद, 1 चम्मच चिकन बिर्याणी मसाला, अर्धा चम्मच काळा तिखट, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच मीठ, अर्धी वाटी दही। लक्षात ठेवा, दही हे ताजं असलं पाहिजे। जर दही हे आंबट असेल तर बिर्याणीची चव बिघडते। आता हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। आता हे सर्व मसाले चिकनला लावून झालेले आहेत। आता आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवू। अर्धा तास आपल्याला चिकन हे झाकून ठेवायचे आहे मॅरिनेट करण्यासाठी। हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता। आणि पुढची स्टेप आहे ते आपल्याला अर्धा तासाने करायची आहे। चिकन मॅरिनेट झाल्यावर येथे मी बिर्याणी तांदूळ इंद्रायणी हे 500 ग्रॅम अर्धा किलो हे घेतलेले आहे। त्यात 2 ग्लास मी पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घेते व त्यातील सर्व पाणी मी काढून त्यात 1 ग्लास पाणी टाकून ते मी 5 मिनिट हे भिजवण्यासाठी ठेवत आहे। हे तांदूळ गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे। त्यात अर्धी वाटी हे मी तेल टाकत आहे। तेल हे चांगले गरम झाले तर त्यामध्ये खडा मसाला मी येथे 2 चम्मच टाकून घेते। त्यासोबत तेजपत्ताही यामध्ये टाकते। किमान फक्त 15 सेकंद हे मसाले तेलामध्ये मी परतून घेते। 15 सेकंदानंतर 3 मोठे कांदे बारीक कट करून यामध्ये मी सर्व टाकून घेतले। कांदा आपण ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे। कांदा हा परतून झालेला आहे। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मधून मी कट करून यामध्ये मी टाकून घेते। आता यामध्ये 1 टोमॅटो बारीक कट करून यामध्ये मी टाकून घेतले व तेही आपल्याला छान असे किमान 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे छान असे परतून घ्यायचं आहे। टोमॅटो हे तुम्ही जास्तही टाकू नका, कारण की आपण दहीचा पण इथे समावेश केलेला आहे। त्यामुळे टोमॅटो हे तुम्ही थोडे वापरा, म्हणजे आपली बिर्याणी हे आंबट होणार नाही। आता त्यामध्ये आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले चिकन येथे मी संपूर्ण टाकून घेत आहे। ते चिकन कांदा, टोमॅटो, कच्चा मसाला, खडा मसाला सोबत मी हे छान असे परतून घेत आहे। आपण सर्व मसाले हे चिकनला मॅरिनेट करण्यासाठी अगोदरच ठेवलेले होते, त्यामुळे आपलं कामही सोपं झालेलं आहे आणि ते मसालेही छान असे चिकनमध्ये मुरलेले आहेत, म्हणून चव तर मस्तच होणार आहे। तर हे चिकन आपण 5 मिनिटं शिजून असेच घेऊयात व त्यामध्ये मी थोडेसे पाणी, अर्धा कप पाणी येथे टाकते व 5 मिनिटं हे चिकन मी छान असे परतून घेते। चिकन हे पटकन शिजण्यासाठी मी कुकरवर अलगद असे झाकण ठेवत आहे, म्हणजे चिकन हे आपले मंद आचेवर पटकन शिजेल। आता 5 मिनिट हे झालेले आहेत। मी त्यावरचे झाकण काढते व त्यात 1 ग्लास हे पाणी टाकून त्याला 1 उकळी येऊ देते। येथे 1 चम्मच मी मीठ टाकून घेतले, तुम्ही चवीनुसार मीठ त्यात टाकावे व त्यामध्ये फ्रेश कोथिंबीर मी बारीक कट करून यामध्ये मी टाकले व ते ही कोथिंबीर सर्वत्र मी फिरवून घेत आहे। आता आपण भिजवत ठेवलेले तांदूळ, त्यात 1 ग्लास मी पाणी ओतून ठेवलेले होते तांदूळ भिजण्यासाठी, त्यातील सर्व पाणी मी हे काढून घेते व त्या कुकरमध्ये मी सर्व हे
टाकून घेते। हे सर्व अजून एकदा फिरून घेऊयात। तुम्हाला हे तांदळाचे प्रमाण अचूकपणे पाहिजे असेल तर मी 2 ग्लास हे तांदूळ घेतलेले, तर 1 ग्लास यामध्ये मी पाणी टाकलेले आहे। त्यामुळे आपली बिर्याणी अगदी परफेक्ट होईल। आता त्यावर मी झाकण ठेवून किमान 3 शिट्ट्या मी हे मीडियम फ्लेमवर करून घेणार आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे प्रेशर कुकरवाली चिकन बिर्याणी आपली बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। थँक यू।